सांगलीत आज राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन जल्लोषात झालं. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करून खेळाडूंना संघभावनेनं जिद्दीने खेळण्याचं आवाहन केलं. श्रीमंती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत राज्यभरातून 19 वर्षाखालील मुलींचे 8 संघ सहभागी झालेत. ही स्पर्धा 4 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ती आयोजित करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याला खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या भारतीय महिला संघाचं आणि सांगलीच्या क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं अभिनंदन केलं. खासदार विशाल पाटील यांनी खेळाडूंना स्पर्धेत खिलाडू वृत्ती ठेवून उत्कृष्ट कामगिरी करण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी क्रीडांगणावर आपण घडतो, स्पर्धा जिंकणंच नव्हे तर संकटावेळी हात देणारा खेळाडूच खरा विजेता असतो असं सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. या स्पर्धेच्या निमित्तानं भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या श्रिया घोटस्कर पुणे व मनवा पाटील इस्लामपूर या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यात दीप प्रज्वलन व खेळाडूंच्या शपथविधीनं कार्यक्रमाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय पंच मोहसिन बागवान पुणे हे पंचप्रमुख असून राज्यपंच रोहित झुरांगे, प्रवीण मोरबाळे, इब्राहिम शेख, रोहित ढेरे, अमोल पालकर हे पंच म्हणून काम पाहणार आहेत. एकूण 197 खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक व स्वयंसेवक या स्पर्धेत सहभागी झालेत. सहभागींसाठी भोजन, निवास व सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.